सगळ्यांना पहिले थँक्यू बोलतो की तुम्ही एवढ्या संख्येने आला इथे. म्हणजे नक्कीच पप्पांनी जे त्यांच्या आयुष्यात जे कमवलं आहे ते इथे दिसतंय. मला इमोशनल नाही व्हायचंय कारण एक सांगतो. प्रोफेशन वाईज मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे. म्हणजे मी सांगतो माझं प्रोफेशन काय मी कॉर्पोरेट ट्रेनर आहे. मी बँक एम्प्लॉईज म्हणजे जे बँकचे ब्रांच मॅनेजर्स असतात मी त्यांना ट्रेनिंग देतो. त्यांना मी ट्रेनिंग देतो. ऑल ओव्हर इंडिया मी फिरतो. मी सेबी सोबत काम करतो. तर मी वर्षाला कमसे कम 1000 एक ट्रेनिंग म्हणजे माझ्यासमोर कमसे कम 1000 लोक असतात. पण आज इथे येताना मला जे नर्वसनेस आहे ते मी सांगू नाही शकत. तर आपल्या आयुष्यात 3 फेज असतात. पहिला फेज की बालपण, दुसरा फेज की आपण काम करतो आणि तिसरा फेज रिटायरमेंट. तर बालपण आणि जे काम करण्याचा जो 2 फेज होते त्याच्यामध्ये पप्पांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आम्हाला खूप चांगलं शिकवलेलं आहे. आम्हाला चांगलं वळण दिलेलं आहे. खूप काही बोलायचं पण आता बोलता येत नाही. पण जे काय पप्पा तुम्हाला थँक्यू बोलतो की जे काय आम्ही आहोत ते तुमच्यामुळेच आहोत आणि तुम्हाला मी नक्की प्राऊड करू. आणि नक्कीच ते जाऊ द्या इमोशनल पार्ट साईडला. 30 वर्ष आपण काम करतोय पण रिटायरमेंट नंतर अजून 20 वर्ष किंवा 25 वर्ष आपण अजून जगतोय. तर ती एक वेगळी लाईफस्टाईल आहे. तर मी सगळ्यांना रेकमेंड करेन की फक्त एवढंच नाही आपलं जीवन की रिटायरमेंट पर्यंत पप्पांची साथ आहे. मी एक्सपेक्ट करतो की रिटायरमेंट नंतर पण तुम्ही सगळे त्यांच्या सोबत असाल की नाही. नक्कीच तर हे इम्पॉर्टंट आहे. तर नक्कीच रिटायरमेंट पर्यंत आपण खूप मेहनत करतो. खूप मित्र बनतात. खूप गोष्टी घडतात. लाईफ टाईम मेमरीज असतात. पण पोस्ट रिटायरमेंट लाईफ नंतर खरी गरज पण तुमचीच असते. आम्ही फॅमिली मेंबर्स म्हणून त्यांच्यासोबत आहोतच. पण तुमची साथ आणि तुमचा विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. तर नक्कीच पप्पा ऑल दी बेस्ट की पोस्ट रिटायरमेंट नंतर तर खूप इम्पॉर्टंट लाईफ आहे. रिटायरमेंट पर्यंत तर मेहनत केली आहे, पैसा कमवलाय, खूप काही गोष्टी आहेत. पण खरी आता जी मेहनत आहे ती रिटायरमेंट नंतर आहे. कारण की खरं म्हणजे सकाळी 7 वाजता उठून ही चौकीत येणं खूप सोपी गोष्ट आहे. पण 7 वाजता उठून उद्यापासून करायचं काय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत आहोत की त्यांना आम्ही सांगत असतो की हे करा ते करा. नुसतं बसू नका. वाटलं तर तुम्ही थोडा बिझनेस करा, काय करा, काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू करा. नुसतं बस खाली दिमाग शेतन का दिमाग